हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये मीनिंग्स, सोबतच सिनोनिम्स, अँटोनिम्स. आणि आज तुम्हाला होमवर्क आहे की जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत त्यांचं मी तुम्हाला मीनिंग सांगितलेलं नाही आहे. सो हे तुम्हाला ट्राय करून बघायचं आहे की कसं त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज केलेला आहे आणि काय त्या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होऊ शकतो. ओके, सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड बघूया. सो फर्स्ट वर्ड काय आहे तर आहे फिडेलिटी. FIDELITY. काय होतं याचं प्रोनाउन्सिएशन? फिडेलिटी. सो फिडेलिटीचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं फेथफुलनेस टू अ पर्सन, कॉज और बिलीफ डेमॉन्स्ट्रेटेड बाय कंटिन्युइंग लॉयलिटी अँड सपोर्ट. ओके, इंग्लिशमध्ये काय आहे मीनिंग फिडेलिटीचं? तर फेथफुलनेस टू अ पर्सन, कॉज और बिलीफ डेमॉन्स्ट्रेटेड बाय कंटिन्युइंग लॉयलिटी अँड सपोर्ट म्हणजेच होतं फिडेलिटी. हिंदीमध्ये काय मीनिंग होतं फिडेलिटीचं? तर सत्य के प्रति निष्ठा म्हणजेच काय तर एकनिष्ठा. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू? निष्ठा म्हणू शकतो, एकनिष्ठा म्हणू शकतो, किंवा इमानीपणा आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं तर फिडेलिटी. मराठीमध्ये काय मिनिंग होतं मग फिडेलिटीचं? निष्ठा, एकनिष्ठा, इमानीपणा. आणखी काय होतं? विश्वासूपणा. ओके, सो फिडेलिटीचं मराठीमध्ये मीनिंग होतं निष्ठा, एकनिष्ठा, इमानीपणा आणि विश्वासूपणा. तर सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स काय आहेत फिडेलिटीचे? लॉयलिटी, अलिजन्स आणि ओबिडियन्स. सिनोनिम्स आहेत लॉयलिटी, अलिजन्स आणि ओबिडियन्स. आणि अँटोनिम्स काय आहेत? डिसलॉयलिटी, फेथलेसनेस आणि फॉल्सनेस. डिसलॉयलिटी, फेथलेसनेस आणि फॉल्सनेस हे आहेत अँटोनिम्स फिडेलिटीचे. सो सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्स एकदा तुम्ही ट्राय करून बघा कसं त्या सेंटेन्स मध्ये वर्डला यूज केलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे? CHUTZPAH. सो याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे तर याला प्रोनाऊन्स करायचं आहे हुच्पा. ओके, प्रोनाऊन्सिएशन काय आहे? CHUTZPAH च हुच्पा. याच्यातला जो सी आहे तो आहे सायलेंट. सो याला प्रोनाऊन्स करायचं आहे हुच्पा असं. मीनिंग आहे हुच्पाचं एक्स्ट्रीम सेल्फ कॉन्फिडन्स और ऑडॅसिटी. एक्स्ट्रीम सेल्फ कॉन्फिडन्स अँड ऑडॅसिटी. सो याचं काय, या मिनिंगला काय वन वर्ड आपण यूज करू शकतो तो काय आहे? हुच्पा. याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं तर घृष्टता. ओके, हिंदीमध्ये मिनिंग आहे घृष्टता. मराठीमध्ये काय होतं? अफाट हिम्मत. अफाट हिम्मत, धिटाई, उद्धटपणा आणि आत्मविश्वास. सो हुच्पाचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? अफाट हिम्मत, धिटाई, उद्धटपणा आणि आत्मविश्वास. सिनोनिम्स काय आहेत हुच्पाचे? तर ऑडॅसिटी, चिक आणि गट्स. ऑडॅसिटी, चिक आणि गट्स. आणि अँटोनिम्स आहेत बॅशफुलनेस, डिफिडन्स आणि हेजिटन्सी. बॅशफुलनेस, डिफिडन्सी आणि डिफिडन्स आणि हेजिटन्सी हे आहेत अँटोनिम्स हुच्पाचे. सेंटेन्स हुच्पा कसं यूज केलेला आहे ट्राय करून बघा एकदा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? कलोक्युअल. COLLOQUIAL. प्रोनाउन्सिएशन काय आहे याचं? कलोक्युअल. कलोक्युअल. सो कलोक्युअलचं काय मिनिंग होतं तर ऑफ लँग्वेज used in ordinary or familiar conversation, not formal or literary. इंग्लिशमध्ये याचं काय मिनिंग होतं कलोक्युअलचं? ऑफ अ लँग्वेज used in ordinary or familiar conversation, not formal or literary म्हणजेच होतं कलोक्युअल. म्हणजे जे आपण नेहमीसारखं जसं बोलत आहे किंवा ते फॉर्मल नाही बोलत आहे, नेहमीची जसं बोलचाल आहे, आपली भाषा आहे, जसं आपण सगळ्यांसोबत बोलतो नेहमी, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं कलोक्युअल. हिंदीमध्ये कलोक्युअलचं मिनिंग काय होतं तर बोलचाल का. मराठीमध्ये काय होतं? बोलचालीची भाषा. बोलचालीची भाषा. आणखी काय होतं? प्रासंगिक आणि अनौपचारिक. म्हणजे जे फॉर्मल नाही आहे. ओके, नॉट फॉर्मल.
कलोक्वियलचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं मग, तर बोलचालीची भाषा, प्रासंगिक आणि अनौपचारिक. सिनोनिम्स आहेत इनफॉर्मल, कन्व्हर्सेशनल आणि कॅज्युअल. इनफॉर्मल, कन्व्हर्सेशनल आणि कॅज्युअल हे सिनोनिम्स आहेत कलोक्वियलचे. अँटोनिम्स काय आहेत, फॉर्मल, लर्न आणि लिटररी. फॉर्मल, लर्न आणि लिटररी हे अँटोनिम्स आहेत कलोक्वियलचे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ANNUED म्हणजे होतं अनल्ट. ओके, ANNUED म्हणजे होतं अनल्ट. अनल्टचं काय मिनिंग आहे इंग्लिशमध्ये, सो डिक्लेअर इनव्हॅलिड अँड ऑफिशियल ॲग्रीमेंट, डिसिजन ऑर रिझल्ट. एखादा ॲग्रीमेंट आहे किंवा एखादं डिसिजन आहे किंवा रिझल्ट आहे त्याला इनव्हॅलिड ठरवणे. त्याला काय ठरवणे, त्याला मान्य न करणे किंवा त्याला वैध ठरवणे, वैध न ठरवणे, याला काय म्हटलं जातं, अनल्ट असं इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं. ओके, आणि हिंदीमध्ये अनल्टचं मिनिंग काय होतं, रद्द करणं. मराठीमध्ये काय होते, रद्द करणे. रद्द करणे, अमान्य करणे. आणखी काय होतं, कायदेशीर, कायदेशीररित्या वैध नाही असे जाहीर करणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं मग अनल्टचं, तर रद्द करणे, अमान्य करणे, आणखी काय तर कायदेशीररित्या वैध नाही असे जाहीर करणे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं अनल्ट. सिनोनिम्स आहेत अनल्टचे डिक्लेअर इनव्हॅलिड, नलिफाय आणि इनव्हॅलिडेट. डिक्लेअर, इनव्हॅलिड, नलिफाय आणि इनव्हॅलिडेट, याला काय, हे सिनोनिम्स आहेत कशाचे, अनल्टचे. अँटोनिम्स काय आहेत, अलाउड, अप्रूव्ड आणि ऑथोराइज्ड. अलाउड, अप्रूव्ड आणि ऑथोराइज्ड हे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट बघूया. सो याचं सेंटेन्स इकडे दिलेलं आहे, एकदा ट्राय करून बघाल तुम्ही. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड काय आहे, इनडेकरस. INDOCOROUS प्रोनाउन्सिएशन आहे इनडेकरस. इंग्लिशमध्ये मिनिंग होतं इनडेकरसचा, नॉट इन कीपिंग विथ गुड टेस्ट अँड प्रोप्रिएटी इम्प्रॉपर. नॉट इन कीपिंग विथ गुड टेस्ट अँड प्रोप्रिएटी आणि इम्प्रॉपर, याला वन वर्ड काय यूज करण्यात येतं, तर ते आहे इनडेकरस. हिंदीमध्ये इनडेकरसचं मिनिंग होतं अनुपयुक्त. मराठीमध्ये काय होतं, अशोभनीय, असभ्य, आणखी अनुचित. ओके, सो इनडेकरसचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं मग, तर असभ्य, अनुचित आणि अशोभनीय. तुम्हाला परत एक सांगते की काय होतं आणखी याचं, म्हणजे सविस्तरपणे काय होतं मिनिंग याचं, तर जेव्हा एखादी कृती किंवा वर्तन सामाजिक शिष्टाचाराला धरून नसते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं इनडेकरस. ओके, सो काय आहे इनडेकरसचं मिनिंग, मराठीमध्ये होतं असभ्य, अनुचित आणि अशोभनीय. आणखी काय आहे त्याचं प्रॉपर मिनिंग काय आहे, जर आपण सविस्तरपणे पाहिलं तर इनडेकोरसचं मिनिंग काय होतं, जेव्हा एखादी कृती किंवा वर्तन सामाजिक शिष्टाचाराला धरून नसते तेव्हा त्याला इनडेकोरस असं म्हटलं जातं. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत इनडेकोरसचे, इम्प्रॉपर, इन अपोजिट आणि इन अप्रोप्रिएट. सिनोनिम्स आहेत इम्प्रॉपर, इन अपोजिट आणि इन अप्रोप्रिएट. आणि अँटोनिम्स काय आहेत, अप्रोप्रिएट, डेकरस आणि सुटेबल. अप्रोप्रिएट, डेकरस आणि सुटेबल हे आहेत अँटोनिम्स इनडेकरसचे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिव्हर्बरेशन. REVERBERATION. काय होतं, रिव्हर्बरेशन. रिव्हर्बरेशनचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे प्रोलॉंगेशन ऑफ अ साऊंड आणि रेझोनन्स. प्रोलॉंगेशन ऑफ अ साऊंड ऑर रेझोनन्स म्हणजेच होतं रिव्हर्बरेशन, म्हणजेच प्रतिध्वनी. ओके, आपण त्याला इको म्हणतो. एखाद्या आपण पहाडाच्या ठिकाणी गेलो आणि तिथून जर आपलं नाव ओरडलं तर आपलं नाव परत आपल्याला ऐकू येतं, त्याला काय म्हटलं जातं, इको असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर प्रतिध्वनी. आणि त्याला इंग्लिशमध्ये आणखी काय वर्ड यूज करण्यात येतं, रिव्हर्बरेशन.
ओके. सो रिव्हर्बरेशनचं हिंदीमध्ये मिनिंग होता प्रतिध्वनी, मराठीमध्ये सुद्धा प्रतिध्वनी असंच होतं. आणखी काय होतं, नाद आणि गुंजन. मराठीमध्ये रिव्हर्बरेशनचं मिनिंग काय होतं मग, प्रतिध्वनी, नाद आणि गुंजन. सिनोनिम्स आहेत रेझोनन्स, इको आणि इकोइंग. रेझोनन्स, इको आणि इकोइंग हे सिनोनिम्स आहेत रिव्हर्बरेशनचे. नेक्स्ट वर्ड आहे आयडिल. IDYLL म्हणजेच काय होतं, आयडिल. आयडिलचं मिनिंग काय आहे, तर अन एक्स्ट्रीमली हॅपी, पीसफुल और पिक्चर्स्क्यू एपिसोड और सीन, टिपिकली अन आयडियलाइज्ड और अनसुटेबल वन. म्हणजेच काय आहे तर आयडिल काय आहे, प्रत्येकदा आपण मिनिंग बघूया इंग्लिशमध्ये काय होतं आयडिलचं. तर अन एक्स्ट्रीमली हॅपी, पीसफुल और पिक्चर्स्क्यू एपिसोड और सीन, टिपिकली अन आयडियलाइज्ड और अनसस्टेनेबल वन. ओके, याला काय म्हटलं जातं, आयडियल असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं आयडियलचं, तर सुखद जीवन. मराठीमध्ये काय मिनिंग होतं, तर एक सुखद, शांत आणि निसर्गरम्य प्रसंग. सो आयडिलचं काय मिनिंग होतं मराठीमध्ये, तर एक सुखद, शांत आणि निसर्गरम्य प्रसंग. सो त्या प्रसंगाला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं आयडिल. हिंदीमध्ये होतं सुखद जीवन. सिनोनिम्स आहेत आयडिलचे वंडरफुल टाइम, मोमेंट ऑफ ब्लिस आणि हेवन. वंडरफुल टाइम, मोमेंट ऑफ ब्लिस अँड हेवन हे सिनोनिम्स आहेत आयडिलचे. नेक्स्ट वर्ड आहे इव्होकेटिव्ह. इव्होकेटिव्हचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ब्रिंगिंग स्ट्रॉंग इमेजेस, मेमरीज और फीलिंग्स टू माइंड. ब्रिंगिंग स्ट्रॉंग इमेजेस, मेमरीज और फीलिंग टू माइंड. याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं, तर इव्होकेटिव्ह. हिंदीमध्ये इव्होकेटिव्हचं काय मिनिंग होतं, विचारोत्तेजक. विचारोत्तेजक. ओके. आणि मराठीमध्ये आपण काय म्हणू, की जे स्मृती आहे, जे स्मृती जागृत करतं. ओके, जे स्मृती जागरण करतं त्याला काय म्हटलं जातं, इव्होकेटिव्ह म्हटलं जातं. जो काय करतो, जे इमेजेस आहे किंवा काही आपल्या चांगल्या मेमरीज आहे आपल्या माइंडमध्ये, आपल्या काही फिलिंग्स आहे चांगल्या, त्या परत त्याला जागृत करतं. सो त्याला काय इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं, इव्होकेटिव्ह. हिंदीमध्ये इव्होकेटिव्हचं मिनिंग होतं विचारोत्तेजक आणि मराठीमध्ये काय होतं, स्मृती जागवणारा आणि भावना प्रधान. सो मराठीमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं, काय मिनिंग होतं इव्होकेटिव्हचं, तर स्मृती जागवणारा आणि भावना प्रधान. सिनोनिम्स बघूया काय होतं इव्होकेटिव्हचं. सिनोनिम्स आहेत रेमिनिसेंट, सजेस्टिव्ह आणि रेडोलंट. रेमिनिसेंट, सजेस्टिव्ह आणि रेडोलंट हे सिनोनिम्स आहेत कशाचे, इव्होकेटिव्हचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, अनरेमिनिसेंट. ओके. सेंटेन्स मध्ये ट्राय करून बघा इव्होकेटिव्हला कसं यूज केलेलं आहे. नेक्स्ट वर्ड आहे अप्रेंटिस. अप्रेंटिस सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं, तर एक शिकाऊ असतो. ओके, शिकाऊ उमेदवार असतो, त्याला अप्रेंटिस असं म्हटलं जातं. सो परत तरी आपण बघून घेऊया काय आहे अप्रेंटिसचं मिनिंग. अप्रेंटिसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं पर्सन हु इज लर्निंग अ ट्रेड फ्रॉम अ स्किल्ड एम्प्लॉयर हॅव्हिंग अग्रीड टू वर्क फॉर अ फिक्स्ड पिरियड ॲट लो वेजेस. म्हणजेच काय होतं अप्रेंटिस. सो परत काय होतं अप्रेंटिसचं मिनिंग, एक पर्सन आहे जो चांगल्या स्किल्ड जो पर्सन आहे त्याच्या हाताखाली काम करतो. स्किल्ड वर्करच्या हाताखाली काम करणारा जो शिकाऊ उमेदवार आहे, जो काय कमी वेजेसवर, लो वेजेसवर काम करतो, फिक्स्ड पिरियड करता, म्हणजे 1 वर्ष आहे 2 वर्ष आहे या फिक्स्ड पिरियड करता जो काम करतो, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं अप्रेंटिस. ओके. सो अप्रेंटिसचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं, तर शिक्षू. मराठीमध्ये काय होतं, शिकाऊ उमेदवार. आणि शागिर्द आणि नवशिक्या. सो अप्रेंटिसच्या मराठीमध्ये काय मिनिंग होतं, तर शिकाऊ उमेदवार, नवशिक्या आणि शागिर्द. सिनोनिम्स आहेत ट्रेनी, लर्नर आणि प्रोबेशनर. ट्रेनी, लर्नर आणि प्रोबेशनर. आणि अँटोनिम्स आहेत वेटरन. ओके, हे आहेत अप्रेंटिसचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. आणि लास्ट आपल्या आजच्या सेशनचा तो काय आहे, CABAL म्हणजेच काय होतं, कबाल.
CABAL ला प्रोनाऊन्स करायचं आहे कबाल. कबालचं इंग्लिश मध्ये काय मिनिंग होतं? अ सिक्रेट पॉलिटिकल क्लिक ऑर फॅक्शन. अ सिक्रेट पॉलिटिकल क्लिक ऑर फॅक्शन म्हणजे होतं कबाल. सो याचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं? साजिश. मराठीमध्ये काय म्हणू आपण? कट कारस्थान आहे किंवा एखादं षडयंत्र आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं कबाल. ओके, सो मराठीमध्ये काय मिनिंग आहे मग कबालचं? कट, कारस्थान आणि षडयंत्र. हिंदीमध्ये होतं साजिश. षडयंत्र, कारस्थान आणि कट. अ सिक्रेट पॉलिटिकल क्लिक ऑर फॅक्शन म्हणजे होतं कबाल. सिनोनिम्स आहेत कबालचे क्लिक, फॅक्शन आणि कोटरी. क्लिक, फॅक्शन आणि क्लोटरी. CLIQUE म्हणजे होतं क्लिक. ओके, प्रोनाउन्सिएशन आहे क्लिक, फॅक्शन आणि COTERI म्हणजे होतं कोटरी. हे आहेत सिनोनिम्स कबालचे. तो सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्स मध्ये कसं कबालला यूज केलेलं आहे एकदा ट्राय करून बघा. तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला इझी सेंटेन्सेस तयार करून बघायचे आहे, इझी सेंटेन्सेस स्वतः तुम्ही तयार करू शकता वर्ड्स घेऊन. ते तुम्हाला जास्त कळेल की कसं त्या सेंटेन्स मध्ये वर्डला यूज केलेला आहे. त्या सेंटेन्स तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार कराल तेव्हा तुम्हाला त्या वर्ड मध्ये, त्या सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा लवकरात लवकर कळू शकतं. ओके, पण तरी पण हे जे सेंटेन्सेस दिलेले एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला दुसरे सेंटेन्सेस पण आले पाहिजे की कसं त्या सेंटेन्स मध्ये कसं वर्ड यूज केलेलं आहे, काय त्याचा अर्थ घेतलेला आहे. कारण तुम्हाला तुमच्याच हिशोबाने एक्झाम्स मध्ये सेंटेन्स नाही येत, काही काही हार्ड सुद्धा येतात सेंटेन्सेस. सो ते तुम्हाला कळालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत एक्झाम्पल म्हणून ते एकदा ट्राय करून बघा. ओके, बाकी तर मी तुम्हाला सांगतेच, जे पण डेली जे आपले वर्ड्स आहेत त्यांचे सगळ्यांचे सेंटेन्सेसचे मी तुम्हाला मिनिंग सांगतच आहे. तरी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्याच्यामध्ये लिंक मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही नोट डाऊन करत असेल तर नोट डाऊन करा. जे पण आधीचे वर्ड झालेले आहेत ते एकदा रिवाइज करत चालत जा. दररोज सेशन बघण्याआधी किंवा सेशन झाल्यानंतर कधी पण तुम्ही बघू शकता, जेव्हा तुम्हाला फ्री वेळ आहे किंवा तुम्ही थोडंसं अभ्यास करत आहे आणि त्या अभ्यासामधून तुम्हाला थोडासा फ्री वेळ मिळत आहे, त्याच्यामध्ये एकदा रिवाइज करून बघायचे सगळे वर्ड्स, म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. सो तुम्हाला सेशन आवडला असेल, सेशन लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.